काय मग थंबनेल बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल ना? चला तर मग आज आपण करूयात अगदी झटपट होणारे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे एकदम सुंदर असे पॅनकेक। अगदी घरच्या सामानात बनणारे, झटपट होणारे आणि एकदम टेस्टी असे पॅनकेक जर तुम्हाला करायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। सगळ्यात आधी तर एका मोठ्या बाउलमध्ये मी 1 वाटीभर दूध घेणार आहे। इथे दूध मी रूम टेम्परेचरला असलेलंच घेतलेलं आहे आणि हे जे साहित्य मोजले आहे ते सुद्धा एकाच वाटीने मी मेजर केलेले आहे। आता इथे पाव वाटीभर आपल्याला घरचं तेल घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर बटर अवेलेबल असेल तर तुम्ही बटर घेतलं तरीही चालेल। आता यामध्येच 1 चमचाभर आपण व्हॅनिला एसेन्स घालून घेऊयात। आता यामध्ये आपल्याला ड्राय इन्ग्रेडियंट्स टाकून घ्यायचे आहेत। त्यासाठी एका चाळणीमध्ये मी पाऊण वाटी इतका मैदा घेतलेला आहे। तसेच यामध्ये मी पाव वाटीभर पिठी साखर घेतलेली आहे। गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार थोडंफार कमी जास्त करू शकता। आता यामध्ये 1 चमचाभर बेकिंग पावडर घालायची आणि मग हे आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे। चाळल्यामुळे साखरेमध्ये जर काही कण राहिलेले असतील तर ते बाजूला करता येतात, त्यामुळे हे सगळं आपल्याला व्यवस्थित आधी चाळून घ्यायचं आहे। आता हे जे सगळं साहित्य आहे ते मी विस्करच्या साहाय्याने छान एकजीव असं करून घेणार आहे। याच्यामध्ये अजिबातही गाठी आपल्याला ठेवायच्या नाहीत आणि हे जे मी दुधाचं प्रमाण सांगितलेलं आहे ते 1 वाटीभर मैद्यासाठी अगदी योग्य आहे, त्यामुळे आपलं बॅटर अगदी परफेक्ट असं बनणार आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत असाल किती सिल्की आणि स्मूथ असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। आता लगेचच आपण याचे पॅनकेक करून घेऊयात। त्यासाठी एक तवा गरम करून त्यावर आपल्याला अगदी थोडंसं तूप किंवा बटर लावून घ्यायचं आहे आणि ते तसंच न ठेवता टिश्यू पेपरच्या साहाय्याने ते आपल्याला सगळ्या तव्याला पुसून घ्यायचं आहे। आता यावर पळीच्या साहाय्याने 1 पळीभर आपण हे बॅटर घालून घेऊयात। हे बॅटर घातल्यानंतर आपल्याला चमच्याने हे अजिबातही पसरवायचं नाही, तर हे अगदी फ्लोई कन्सिस्टन्सी असल्यामुळे ते त्याच्या पद्धतीने पसरलं जातं आणि आपल्याला ते तसंच सोडून द्यायचं आहे। आता साधारणतः 1.5 ते 2 मिनिटं एका बाजूंनी मीडियम आचेवर आपल्याला हे पॅनकेक छान भाजून घ्यायचे आहे। आता 1.5 ते 2 मिनिटांनंतर उलटण्याच्या साहाय्याने आपण त्याच्या कड्या रिकाम्या करून घेऊयात आणि तो पॅनकेक पलटी करून घेऊयात। आता हा पॅनकेक पलटी केल्यानंतर सुद्धा आपल्याला 1 मिनिटभर चांगला तो भाजून घ्यायचा आहे आणि आता हे पहा काय सुंदर गोल्डन असा आपला कलर या पॅनकेकला आलेला आहे, अगदी आपल्याला हवाय तसा। आता अशाच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा पॅनकेक करून घेऊयात आणि तुम्ही बघू शकत असाल किती एकसारख्या रंगावरती आपले हे पॅनकेक भाजल्या गेलेले आहेत आणि अगदी मऊ लुसलुशीत सॉफ्ट जाळीदार असे हे पॅनकेक झालेले आहेत। तुम्हाला मी दोन्ही बाजूंनी दाखवते की किती सुंदर असा कलर आपल्या या पॅनकेकला आलेला आहे। हे पहा एकदम छान सॉफ्ट स्पॉन्जी असे हे आपले मऊ लुसलुशीत पॅनकेक तयार झालेले आहेत। आता तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यावर मध, चॉकलेट सिरप किंवा मॅपल सिरपनी हे मस्त सर्व करून देऊ शकता। मी तरी छान चॉकलेट सिरपनी सजवून हे पॅनकेक सर्व करणार आहे। तुम्हाला आवडत असल्यास कोणतेही फ्रूट, ड्रायफ्रूट्स किंवा अगदी टूटी फ्रुटीने सुद्धा तुम्ही हे पॅनकेक सजवू शकता। दिसायला तर इतके सुंदर दिसत आहेत, वा। चला आता मला तरी आता अजिबातच हा पॅनकेक पाहिल्यानंतर कंट्रोल होत नाहीये। तोपर्यंत तुम्ही लगेचच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत शेअर करा।